आज आपण बनवणार आहोत गवारच्या कोरड्या शेंगा। त्यासाठी मी इथे गवारच्या शेंगा निवडून घेतल्या होत्या, बारीक बारीक तुकडे करून घेतले होते। आता पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ गवारच्या शेंगा। मी आपल्या स्वाध्याय रेसिपी अँड डेली ब्लॉग चॅनलवरती अगदी साध्या सोप्या रेसिपी टाकत असते, त्यामुळे ना चॅनल आजच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्याकडे तेल तापत ठेवलं, त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतले। जिरे मोहरी तडतडल्यानंतर बारीक केलेला लसूण टाकला, त्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकून घेतला। आता व्यवस्थित परतून घेऊ। त्यानंतर हळद टाकून घेतली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतली। व्यवस्थित परतल्यानंतर धुतलेल्या गवारच्या शेंगा टाकून घ्यायच्या आहेत। इकडे याला गवारच्या शेंगा म्हणतात, तुमच्या इकडे कोणत्या शेंगा म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा। शेंगा टाकून झालेल्या आहेत आपल्या। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे शेंगा। गवारच्या शेंगा मिक्स झाल्यानंतर आता मसाले टाकून घ्यायचे आहेत। तुमच्याकडे असतील नसतील ते मसाले तुम्ही टाकू शकता। मी इथे हळद आधीच टाकलेली होती, त्यानंतर आता वरतून मसाले टाकून घ्यायचे। त्यासाठी मी इथे लाल मिरची पावडर वापरलेली आहे। त्यानंतर एव्हरेस्टचा मटन मसाला वापरला, काळा मसाला टाकला आणि थोडीशी धना पावडर टाकून घेतली। त्यानंतर लगेचच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि तुमच्याकडे एव्हरेस्टचा किचन किंग मसाला असेल तर तो सुद्धा तुम्ही टाकू शकता। किचन किंग मसाल्याने खूप छान टेस्ट येते। मी इथे किचन किंग मसाला सुद्धा वापरलेला आहे, त्याच्याने खूप छान टेस्ट येते। चवीनुसार मीठ लगेचच टाकून घेतलं। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे। टिफिनसाठी अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे आणि ह्या गवारच्या शेंगा आहे ना कोरड्या, तोंडी लावायला अगदी बेस्ट ऑप्शन आहे। त्यामुळे ना स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। शेंगा आपल्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स झालेल्या, थोडंसं पाणी शिपडून घेऊ। इथे कोरड्या शेंगा करणार आहे, तुम्हाला जर रस्सा धरायचा असेल तर तुम्ही पाणी जास्त टाकू शकता। आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ। त्यानंतर याने झाकण ठेवून वाफवून घेऊ। 10 मिनिटांसाठी ना शेंगा बारीक गॅसवर शिजवून घेऊ। 10 मिनिटांनंतर याने झाकण काढून घ्यायचे। शेंगा आपल्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत, व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या पुन्हा। त्यानंतर आहे ना बारीक केलेला शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे। शेंगदाण्याच्या कूटनेच खूप छान टेस्ट येते। मी इथे शेंगदाण्याचं कूट वापरलं आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनिटे पुन्हा परतून घ्यायचे। तर तयार आहे आपली गवारच्या शेंगांची कोरडी भाजी। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। ही गवारची कोरडी भाजी ना तुम्ही गरमागरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सर्व करू शकता। तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।